एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि एका गावात राहत होते आणि त्या गावात काहीही कामधंदा मिळत नसल्यामुळं तो नवरा त्याच्या बायकोला घेऊन एका शहरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी असणारी एक प्रायव्हेट कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जॉब करू लागला। आता नवरा जॉब करायचा, बायको घरी एकटी असायची म्हणून त्यानं बायकोला सुद्धा त्या कंपनीमध्ये नोकरी लावून दिली, काम लावून दिलं। आता दोघं जण सोबतच कंपनीमध्ये काम करायचे, पण मात्र त्याची वेगळी शिप हिची वेगळी शिप असल्यामुळं ती जी महिला आहे त्या कंपनीत असणाऱ्याच एका पुरुषाबरोबर प्रेम संबंधामध्ये आली। त्या दोघांचं नातं निर्माण झालं आणि या नात्यामधून एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील फतनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सुवांसा नावाचं गाव आहे आणि याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आता तुम्हाला काय वाटेल की दुसऱ्या राज्यातली गोष्ट इकडची आहे तिकडची आहे, पण मात्र या महिलेनं जे कृत्य केलंय, जे कांड केलंय त्यामुळे 3 राज्याचे पोलीस हैराण झाले होते, परेशान झाले होते आणि तिनं कशा पद्धतीनं मास्टर माइंड डोकं वापरलं होतं आणि तिच्या प्रियकराचा खून केला होता, ही सस्पेन्स स्टोरी आपण या गोष्टीमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या महिलेनं कशा पद्धतीचं डोकं लावलंय हे तुम्हाला नंतर समजेल। तर या सुवांसा गावामध्ये राहणारी एक महिला होती, तिचं नाव पुष्पा होतं, लग्न झालेलं होतं, तिच्या नवऱ्याचं नाव विनोद होतं। आता या नवरा बायकोचं जोडपं या उत्तर प्रदेशातल्या सुवांसा गावामध्ये राहत होतं, पण मात्र गावामध्ये काही कामधंदा नसल्यामुळं तो तिच्या बायकोला घेऊन हरियाणामधलं जो गुरुग्राम आहे या ठिकाणी गेलं होतं आणि त्या ठिकाणी एका कंपनीत कामाला सुद्धा लागलं होतं। आता नवरा कामाला जायचा, बायको घरी एकटी असायची, मग घरी एकटी असल्यामुळे तिला सुद्धा करमत नव्हतं म्हणून यानं काय केलं, तिला सुद्धा त्या ठिकाणी कंपनीमध्ये जॉबला लावलं। दोघं एकाच कंपनीमध्ये काम करू लागले, पण मात्र महिलांची वेगळी शिफ्ट होती, नवऱ्याची वेगळी शिफ्ट होती। अशा पद्धतीने वेगवेगळी शिफ्ट असल्यामुळं दोघं त्या कंपनीत काम करत होते आणि याच माध्यमातून ती जी महिला आहे पुष्पा नावाची, हिला मात्र आता त्या ठिकाणी काम करणारा जो दुसरा पुरुष आहे त्या पुरुषाचा नाद लागला होता आणि त्याचं जे नाव आहे ते आहे शिवनाथ। आता शिवनाथ नावाच्या पुरुषाबरोबर ही जी पुष्पा नावाची महिला आहे हिचे प्रेमसंबंध निर्माण झालेले होते, ती त्याच्या संपर्कात आलेली होती आणि त्याच्यासोबत अगदी सगळं काही करत होती। आता ही विवाहित होती, लग्न झालेलं होतं तरीसुद्धा तिला दुसऱ्या पुरुषाचा नाद लागलेला होता आणि हा जो शिवनाथ होता तो मूळचा बिहारचा होता आणि तो कामासाठी या गुरुग्राममध्ये आलेला होता। आता अशा पद्धतीने या दोघांचं नातं काही दिवस चाललं, पण मात्र काही दिवस चालल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेला तिच्या प्रियकराचा कंटाळा आला आणि तिला आता त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहू वाटत नव्हतं। आता तिला ते नातं संपवायचं होतं, पण मात्र जो शिवनाथ आहे त्याला मात्र हे नातं संपवायचं नव्हतं, त्या महिलेसोबत ते नातं कायमस्वरूपी टिकवायचं होतं। आता ती महिला त्याला विरोध करत होती, नातं संपवण्यासाठी सांगत होती, पण मात्र शिवनाथ या गोष्टीला मान्यच नव्हतं। मग शेवटी ती जी पुष्पा आहे ती वैतागली, काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं। मग तिनं काय केलं, तिच्या नवऱ्याला संपूर्ण घडलेला प्रकार सांगून दिला की तिच्यासोबत असं असं घडलंय म्हणून। पण सांगताना तिनं असं सांगितलं की मी त्याला काही दिवस बोलत होते, पण मात्र त्यानं त्याचा गैरफायदा घेतला, तो आता मागं लागलाय, असं असं सोबत राहून म्हणत आहे। म्हणजे त्याच्या नवऱ्याला तिनं काहीतरी खोटं भरून सांगितलं। मग नवऱ्यानं सुद्धा तिला साथ दिली, दोघा जणांनी मिळून एक प्लॅन केला आणि त्या प्लॅननुसार त्याला ठार करायचं सुद्धा ठरलं। मग सगळा काही प्लॅन झाला आणि त्या प्लॅननुसार या पुष्पानं 1 महिन्यापूर्वी सुट्टी घेतली कंपनीतून आणि ती सुट्टी घेऊन थेट तिच्या मूळ गावी म्हणजे हे जे सुवांसा गाव आहे त्या गावामध्ये आली आणि गावामध्ये आल्यानंतर तिचा जो प्रियकर आहे शिवनाथ याला फोन केला आणि फोन करून सांगितलं की मला तुला भेटायची इच्छा आहे, आता तुझी खूप आठवण येते, मी घरी एकटीच आहे आणि तुझी जी काही इच्छा आहे तू या ठिकाणी येऊन पूर्ण करू शकतोस। आता तो प्रेयसीच्या आधीच नादी लागलेला होता,
त्याला ती मोठ्या प्रमाणात आवडत होती आणि तो मनमोकळेपणानं त्या पुष्पाकडं गेलेला होता। आता त्याच्या मनामध्ये काहीही नव्हतं की त्याच्यासोबत काय घडणार आहे आणि काय होणार आहे। मनमोकळेपणानं तो तिला भेटायला तिच्या गावामध्ये गेला। गावामध्ये गेल्यानंतर रात्र झालेली होती। रात्र झाल्यानंतर तिच्या घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्यानंतर तिच्यासोबत बोलू लागला, पण मात्र ती नातं संपवण्याच्या निर्णयावर ठाम होती। मग ते म्हणे मला नातं संपवण्यासाठी एवढं लांबून बोलवलं का आणि हे ते बोलण्याची वेळ आहे का, असं म्हणल्यानंतर दोघांमध्ये वादविवाद झाला आणि वादविवाद झाल्यानंतर त्या घरामध्ये असणारे जे 4 लोक आहेत लपून बसलेले ते सुद्धा बाहेर आले। त्यामध्ये पुष्पाचा जो नवरा आहे विनोद हे सुद्धा होता, तिची एक मैत्रीण होती पूनम नावाची आणि तिचा एक नवरा होता त्या पूनमचा चिंतामणी नावाचा। हे तिघजण घरामध्ये लपून बसलेले होते। ते बाहेर आले, त्या शिवनाथच्या समोर जाऊन उभा राहिले आणि 4 जणांनी मिळून त्याला आता पकडलं होतं, बांधलं होतं आणि बेदमपणे त्याला मारहाण केली होती। मग आता तो आरडाओरडा करणार होता, समाजामध्ये जाऊन सांगणार होता की त्याच्यासोबत नेमकं काय झालंय, कसं घडलंय, अशी धमकी त्यानं पुष्पाला, तिच्या नवऱ्याला आणि त्या मैत्रिणीला दिल्यामुळं त्यांनी त्याला जागीच गळा दाबून ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याचे त्या ठिकाणी तुकडे केले आणि त्याला त्याच पूनमच्या घरात म्हणजे मैत्रिणीच्या घरात पुरून टाकलं। आता त्या ठिकाणी त्याला पुरून टाकलं, सगळं काही साफसूफ केलं आणि पुन्हा हे त्या ठिकाणावर निघून गेले। ज्या ठिकाणी कंपनीत काम करत होते गुरुग्राममध्ये त्या ठिकाणी ते निघून गेले। आता इकडं हे सगळं प्रकरण त्यांना वाटलं शांत झालं आणि इकडं शिवनाथ जो होता, जो बिहारवरून आलेला होता, तिकडे त्याच्या घरचे मात्र मोठ्या प्रमाणात परेशान होते की त्याचा फोन नेमका काहून लागना, ते फोन नेमकं काहून उचलीना। त्याच्या आजूबाजूच्या मित्रांना सुद्धा फोन लावून बघितलं पण त्याचा काहीही पत्ता न लागल्यामुळं त्यांनी काय केलं, बिहारमधलं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। पोलिसांनी सुद्धा गांभीर्यानं दखल घेतली, त्याचं लोकेशन ट्रेस केलं, तो कोणाच्या संपर्कात आहे, काय आहे हे तपासून पाहिलं। तेव्हा मात्र समजलं की त्याचं वारंवार बोलणं या पुष्पा नावाच्या महिलेसोबत होत होतं आणि शेवटचं लोकेशन, शेवटचं बोलणं याच महिलेसोबत झालेलं आहे। पोलिसांकडं क्ल्यू होता, सबूत होता। पोलिसांनी त्या आधारे त्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, तिच्या नवऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि घडलेला प्रसंग विचारला। तेव्हा त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली की आम्हाला काय माहीत नाही, असं नाही तसं नाही। मग जेव्हा तिची संपूर्ण माहिती काढली की ही नेमकी कुठं गेली होती, हिनं खरंच सुट्टी घेतली होती का, ही संपूर्ण तिची तपासणी केली, तेव्हा सगळं प्रकरण उघड झालं आणि मग आता पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं। तेव्हा मात्र तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि या संपूर्ण घडलेल्या प्रकारामुळं 3 राज्याचे पोलीस हैराण झाले होते। कारण की तो जो प्रियकर होता शिवनाथ नावाचा तो बिहारचा होता आणि ही जी महिला आहे ही उत्तर प्रदेशची होती, पण मात्र कामासाठी हरियाणामध्ये गेलेली होती। त्यामुळं बिहार पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना कळवलं, उत्तर प्रदेश पोलिसांनी हरियाणा पोलिसांना कळवलं आणि या 3 राज्याच्या पोलिसांनी मिळून त्या महिलेला, तिच्या नवऱ्याला, तिच्या मैत्रिणीला आणि मैत्रिणीच्या नवऱ्याला अशा पद्धतीनं 4 जणांना ताब्यात घेतलं। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडू शकतं, एखाद्या महिलेच्या नादी लागून कशा पद्धतीनं घडू शकतं, ह्या संपूर्ण घटनेमध्ये ते आपल्याला समजतं। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं चूक कोणाची आहे, ती विवाहित होती, तिला नवरा होता, तरीसुद्धा हा प्रियकर तिच्या नादी लागला होता। एखाद्या विवाहित स्त्रीच्या नादी लागणं त्यामधून कसं घडू शकतं एवढं सुद्धा शिवनाथला कळालं नव्हतं, म्हणून त्याच्यासोबत असं घडलंय असं सुद्धा काही जणांनी सांगितलंय। पण शेवटी प्रत्येकाचं मत हे वेगळं वेगळं असतं। त्यामुळे या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय आपण तेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो।